तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 30 साईज आहे आणि छातीचं जे पोर्शन आहे एकदम कमी आहे, तर सुद्धा जो प्रिन्सेस कट आहे एकदम आपला छान असा बसलेला आहे। तर हे बघू शकता की विदाउट कप्स सुद्धा हे जे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एकदम छान असं बसलेलं आहे। आणि ज्यांची छाती जर कमी असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे प्रिन्सेस कट करू शकता। तर आता हे आपला मेन पीस आहे आणि बॅक नेकचा जो गळा आहे मी 10.5 इंचचा ठेवलेला आहे आणि एकदम आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे एकदम छान असं आलेलं आहे। तर मला कमेंट येत असतात की प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे ब्लाऊज तुम्ही घालून दाखवता, मोठ्या मापाचे दाखवता, लहान माप आमच्यासोबत शेअर करा। सो आजचा जो व्हिडिओ आहे तर तो एकदम लहान साईज आहे, 30 साईज आहे आणि छातीचं सुद्धा जे पोर्शन आहे एकदम कमी आहे। जर तुम्हाला कप्स नको असतील आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज घालायचं असेल रेग्युलरसाठी तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ब्लाऊज कट करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती जी कटिंग आहे तर ते करणार आहोत। आता आपण बॅक पार्ट जो आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी अस्तरवरती बॅक बाजूला आपण बॅक पार्टची जी कटिंग आहे तर ते करणार आहोत। आता ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती घ्यायची आहे। आता माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजची जी उंची आहे तर ती 13 इंच होती। सो त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करणार आहोत। आता जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे 14 + 1 इंच घेऊ शकता। तर 30 साईजसाठी नॉर्मल जे आहे आपलं माप ब्लाऊजची जी उंची आहे तर ते एकदम परफेक्ट बसते। आता मी इथं 14 इंच पूर्ण उंची घेतली ब्लाऊजची। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी 5 इंच घेतलेला आहे। तर 30 साईजला शोल्डर जे आहे 5 आणि 5.5 मुंडा जो आहे एकदम परफेक्ट बसतो। आता आम्ही मुंडा इथे घेत आहे 5.5 इंच। आता त्याच्यानंतर आपण इथे छातीचं माप आपलं घ्यायचं आहे, प्रॉपर माप छातीचं घ्यायचं आहे। आता 30चा जो चौथा भाग येतो तर तो 7.5 इंच येतो। तर 7.5 इंच माप इथं मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। आता जी कमर आहे तर ती कमर 6.5 इंच आहे। कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे अस्तरवरती आपण छाती आणि कमर जे आहे जोडून घेणार आहोत। तर ते एकदम सिंपल कटिंग आहे फ्रेंड्स। आणि जर तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा हे जे ब्लाऊज आहे अगदी इझिली तुम्ही कट करू शकता आणि स्टिच करू शकता। आता बॅक मुंड्याचा जो शेप आहे मी देत आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा मी 1.5 इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो देत आहे। आणि सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तो काढून घेत आहोत अस्तरवरती। आता अस्तरच्या बरोबर दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला आपण हा जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि तोही असा आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून जे आपलं शोल्डर आहे तर ते एकदम व्यवस्थित आणि गच्च बसेल। तर तुम्ही ही जी ट्रिक आहे तर मी अगोदर सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजला कशा प्रकारे आपल्याला जे आहे पुढचा जो भाग आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। आता इथे मी 1 इंच घेतलेला आहे बघू शकता आणि क्रॉसमध्ये आपला जो बॅकचा पॅटर्न आहे तर तो ठेवलेला आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर पूर्ण आहे तसा हा बॅक पार्ट जो आहे आपण इथं मार्किंग करून घ्यायचा। आता इथं सुद्धा बघू शकता की आपण असं क्रॉसमध्ये ठेवलेला आहे। आपला जो बॅक पार्ट आहे तो 1 इंच आपण आय आणि हुकच्या साईडला वाढवलेला आहे। आता आपण फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। तर अर्धा इंच आपण डाऊन करायचा आहे बॅक मुंड्यापेक्षा आणि असा आतून आपल्याला शेप जो आहे घ्यायचा आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही फुगा वगैरे यायला नको किंवा रिंकल जे आहे तर त्या पडायला नको। यासाठी एकदम शेप जो आहे आपण थोडासा आतून घ्यायचा आहे जर लहान माप असेल तर। आणि मोठ्या मापाला सुद्धा सेम आपल्याला हीच मेथड जी आहे तर ती वापरायची आहे। आता जी गळा रुंदी आहे मी 2 इंच ठेवलेली आहे। आता पुढचा गळा जो आहे मी 6.5 इंच ठेवलेला आहे, कारण छातीचं पोर्शन काय होतं एकदम कमी जर असेल तर तुम्ही गळा जो आहे डीप काढायचा आहे आणि छातीचं जे पोर्शन जर जास्त असेल तर तुम्ही गळा थोडासा कमी काढायचा आहे। जर तुम्ही छाती कमी असेल आणि गळा जर तुम्ही आखूट ठेवला तर ब्लाऊज जे आहे गळा जो आहे दाटल्यासारखा होतो पुढच्या साईडला। सो तुम्ही जर छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही 6.5-7 इंच जो आहे पुढचा गळा काढायचा आहे, तरच ब्लाऊज जे आहे फिनिशिंग आपलं येतं, घातल्यानंतर सुद्धा कम्फर्टेबल वाटतं। आता हे प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे मी देत आहे 3.5 इंचावरती आणि या दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंच घ्यायचं आहे, कारण छातीचं पोर्शन कमी असल्यामुळे आपल्याला जास्त आतमध्ये कप जो आहे घ्यायचा नाही। वरून मी बस्ट पॉईंट घेतला 10.5 इंचावरती। आता हे बघा
आपल्या दोन्ही साईडला असं 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। नॉर्मल ब्लाऊजला आपण मोठ्या साईजला 1.5 इंच घेतो, पण हे जे माप आहे तर ते लहान आहे, प्लस छातीचं जे पोर्शन आहे तर ते कमी आहे, त्यामुळे मी दोन्ही साईडला 1-1 इंच घेतलेलं आहे। फिटिंगच्या साईडला मी 1 इंच घेतलं, छातीच्या साईडला मी तर अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशी क्रॉसमध्ये आपल्याला इथं लाईन जी आहे तर ती ड्रॉ करून घ्यायची आहे। आता सिंपल असा प्रिन्सेस कटला जो आहे आपल्याला शेप द्यायचा आहे। आता तुम्हीही तुमच्या छातीचं जर पोर्शन कमी असेल तर दोन्ही साईडला 1-1 इंच असं घ्यायचं आहे, जास्त आपल्याला घ्यायचं नाही। जर तुम्ही जास्त घेतला तर आतमध्ये काय होतं की पफ जास्त येतो आणि पुढच्या साईडला जे आहे ब्लाऊज आपल्याला लूज वाटतो, कितीही फिटिंग करा पण लूज वाटतो फ्रंट साईडला, तर त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला असं 1-1 इंच घ्यायचं आहे। म्हणजे जर छातीचं पोर्शन कमी असेल तर ते एकदम टाईट बसतं आणि कुठेही गोळा वगैरे होत नाही, ब्लाऊज लूज वगैरे बसत नाही। सो तुम्ही हे नक्की करू शकता जर तुमचं छातीचं जे पोर्शन आहे तर ते कमी असेल तर। आता आपलं हे फ्रंट आणि बॅक जो आहे कटिंग करून झालेला आहे। आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत। आता स्लीव्ज जी आहे मी काढणार आहे 4 इंचाची, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करणार आहोत। तर 5 इंच मी तर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे। आता छातीचा आपला जो चौथा भाग आहे 7.5 इंच आला होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घेतलं, 3 इंच खाली घेतला आहे, शेपसाठी 2 इंच मार्जिन आतमध्ये घेतला आहे। त्याच्यानंतर 1.5 इंचाचे 3 पॉईंट मी तर काढलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे स्लीव्जला जो आहे आपण असा शेप द्यायचा आहे। आता हात रुंदीमध्ये पण सुद्धा आपल्याला प्लस 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज जी आहे तर ती कट करायची आहे। तर फ्रेंड्स, स्लीव्जचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत, जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही सविस्तर तिथे म्हणजे स्लीव्जचे जे व्हिडिओ आहेत तर ते बघू शकता। एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला बाहीचा आकार कसा द्यायचा किंवा अंदाजे शेप न देता एकदम परफेक्ट शेप कसा द्यायचा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सो तुम्ही ते व्हिडिओज आहे माझे बघू शकता। आता मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवायचं नाही, जसे आपले सगळे आपण पार्ट्स कट केलेले आहेत तसेच हे ठेवायचे आहेत मेन कापडावरती आणि कट करायचे आहेत। आता या दोन्ही साईडला ज्या आपल्या धड्या होत्या त्या मी स्लीव्जला आणि बॅक जो आहे तर मी कट करून घेतलेला आहे। इथं फ्रंटची बाजूसुद्धा बघू शकता की मी मेन कापडावरती कशा पद्धतीने ठेवलेले आहेत, तर त्याच पद्धतीने तुम्ही ठेवायचे आहे आणि प्रिन्सेस कटचे आपले सगळे जे पार्ट्स आहेत तर ते कट करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।